सुप्रभात मंडळी, आपली सकाळ झालेली आहे. आज संडे आहे, आज अगदीच रेस्ट डे. आज नो वर्कआउट नो शर्कआउट. एक दिवस वीकेंडला सुट्टी, एक दिवस सुट्टी पाहिजे. आणि आता आपण चाललो भाजी आणायला. आपली आज काही एवढी भाजी नाही आणायची आहे. तर आमचं असं चालू आहे की या हप्त्यात नो भाजी, ऑनली ते कडधान्य स्प्राउट्स. म्हणजे आहे भाजी थोडीशी घरी, असं नाही की रोज स्प्राउट्सच खाणार उठून सकाळी. तर पाहूया आता कसा जातो आजचा दिवस. आणि आता भाजी आणूया थोडीशी, तर भेटत राहतो तुम्हाला. जय श्रीराम. मित्रांनो, आपल्या बाजार हाटाला सुरुवात झालेली आहे. आता भाजी घेणं चालू आहे. पण तुम्हाला असं दिसत असेल मागे सगळं. तर आता पटकन भाजी घेऊया आणि घरी जाऊया. आणि बघूया आता आज काहीच ना काही तर कधीलच. मी तसं एक पुस्तक वाचणं चालू केलं आहे, हे स्पिरिच्युअल आहे. मी तुम्हाला त्याच्याबद्दल पण सांगेन. ठीक आहे, तर पटकन भाजी घेतो आणि भेटतो तुम्हाला. नमस्कार मंडळी, आज जरा सुट्टीचा दिवस असल्या कारणाने आज मी जरा कमी शूट केलं आहे, पण केलेलं आहे. तुमच्यापर्यंत ब्लॉग येणार, त्याची काळजी तुम्ही नका करू. त्याची काळजी करायला मी आहो ना. मग आता जरा संध्याकाळ झाली आहे, मामा कोकी झाली. आज मी आंघोळ पण जरा उशिरा केली. मला असं आवडत नाही, पण मी संडेला क्वचित कधीतरी असं होतं की माझी आंघोळ जरा खूप उशिरा होता. त्याच्यात आजचा दिवस होता. आज जरा माझी आंघोळ उशिरा झालेली आहे. आणि आता मी आणि माझी आई बाहेर चाललो, जरा कामाने चाललो. तर आता हे बघा, तर आता आम्ही बाहेर जातो सामान आणायचं. म्हणजे सामान असं नाही, ॲक्च्युली एक प्रोग्राम आहे, त्याच्यासाठी जरा खरेदी करायची आहे. तर ती खरेदी करून येतो आम्ही आणि भेटतो तुम्हाला. येतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळी की मी एक पुस्तक वाचत आहे, जरा स्पिरिच्युअल आहे. सो मी त्याच्यावर बोलणार आहे, जे नाही एक रिव्ह्यू, छोटासा रिव्ह्यू एक टाकणार आहे की मला काय वाटत आहे की आता सध्या मी ते जर वाचत आहे तर. आणि मग आता भेटतो तुम्हाला. आणि आता आपला एक फॅन पण आलेला आहे, थांबा तुम्हाला पण दाखवणार. हा पा हा हा का हा हाय काय आमच्या ब्लॉगमध्ये. हां हाय काय. चला आता भेटतो तुम्हाला. बाय. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण बाहेरून आलेलो आहे, सगळं सामान वगैरे घेऊन आलो. आणि आता घरी काय आहे माहिती आहे? थांबा दाखवतो. अप्पे. हे रव्याचे अप्पे आहे. सेलमोनी काहीतरी आहे, रव्याला जी इंग्लिशमध्ये म्हणतात ते, त्याचे अप्पे आहे. आणि त्याच्यात काही याच्यात चीज पण आहे, मॉझरेला आणि चेडर चीज आहे. आणि त्याच्यासोबतच हॉट अँड स्वीट, मॅगीचा हॉट अँड स्वीट सॉस. मला तो गोडवाला सॉस नाही आवडत, त्याची चव खूप गोड लागतो, तो त्याच्यापेक्षा हा चांगला लागतो. आणि चला तर आता हे खाऊया. आणि झाले चांगले आहे, मी एक टेस्ट केला होता ऑलरेडी, तर झाले तर चांगले, त्याच्यात काही विषय नाही. तर आता हे सगळं खाऊया आणि भेटतो तुम्हाला वापस. चला तर बाय. आणि कदाचित असं होऊ शकतं की हा व्लॉग आणि याचा आधीचा एक व्लॉग, म्हणजे मी व्लॉग शूट करून ठेवला आहे, पण अपलोड करायचा मला माझा जरा 2 दिवस माझे जरा बिझी गेले. म्हणजे सतत कोणी ना कोणी काही ना काही चालू होतं. तर असं होऊ शकतं की मी हा व्लॉग आणि याच्या आधीचा व्लॉग दोन्ही पण एकाच दिवशी अपलोड करेन. तर दोन्ही पण बघा, दोन्ही पण बघायला विसरू नका. दोन्ही पण व्लॉग इंटरेस्टिंग आहे तशी. चला आता बाय. येतो म्हणजे बाय, म्हणजे असा कंप्लीट बाय नाही, मी अजून व्लॉग एंड नाही केला आहे. येतो म्हणजे. नमस्कार मंडळी, आपला दिवस झालेला आहे. आता आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. आणि सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. आज असं काही नव्हतं, आज असा पण रेस्ट डे होता, जरा संडे होता, तर मी पण जरा संडे एन्जॉय करतो. दुपारी एक मराठी मूवी लागली होती, ती बघत बसलेलो. आणि मग संध्याकाळी थोडंसं बाहेर गेलो, त्याच्यामुळे तिथे पण काही शूट करता नाही आलं, म्हणजे गर्दी पण होती आणि मार्केटमध्ये. सो असा होता आजचा दिवस, शॉर्ट सिम्पल स्वीट दिवस होता. आज काही फार झालं नाही. हां, मी जसं म्हणजे आज मी बोललो सकाळच्या पण मी ज्या क्लिप्स रेकॉर्ड केल्या त्याच्यात, की मी ना एक बुक वाचतो, स्पिरिच्युअल बुक आहे. मी काय आहे ती आता नाही सांगणार, मी ती कंप्लीट केल्यावर सांगेन. तर मला ते वाचताना असं जाणवलं आहे, आपण ॲज अ ह्युमन आपलं ब्रेन एवढं प्रोसेसच नाही करू शकत की जेवढं ऑलरेडी झालेलं आहे. ती स्पिरिच्युअल बुक एका पॉवरची आहे, पॉवर म्हणू शकतो आपण त्यांना. ते बियॉन्ड इमॅजिनेशन आहे आपलं. म्हणजे मी त्या बुकचे आतापर्यंत फक्त 3-4 पेजेस किंवा पहिले 2-3 चॅप्टर वाचले,
त्या 2-3 चॅप्टरमध्येच माझं असं झालेलं आहे की बापरे हे काय आहे आणि कसं आहे आणि कसं पॉसिबल पण झालं आहे इतपत एवढं माझं असं झालेलं आहे की हे कसं होऊ शकतं. तर अशी जी बुक आहे सो मी ती कंप्लीट करणार आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे माझं त्या ओव्हरऑल बुकचा एक्सपिरियन्स कसा होता. फार मोठी बुक नाही आय गेस या आठवड्यात बाय सॅटर्डे ती संपून जाईल का मी रोज थोडी थोडी करत वाचणार आहे ॲज अ क्युरियोसिटी म्हणून. नाही तर मग ती असं पोथी किंवा पारायण जे म्हणतो आपण त्याला बसल्यासारखं होईल. मला ती क्युरियोसिटी म्हणून वाचायची आहे कारण मला बाकीचं पण गोष्टी आहे टू मॅनेज. तर त्याच्यासोबत मी ती वाचणार आहे आणि मी लवकरच ती कंप्लीट करणार आणि त्याच्यावर मी फुल रिव्ह्यू करणार आहे. एक व्लॉग मी त्याच्यावर टाकील नक्कीच. तर असंच बघत राहूया, भेटत राहूया आणि बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर शुभरात्री, बाय.